मंदिर आहे ना, त्याचा खूप भारी इतिहास आहे बरं का. दर महाशिवरात्रीला ह्या मंदिरातली जी श्री भोलेनाथांची पिंड आहे ना, ती कणकण वाढत असते. विचार करा मग तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो मी. तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे बघा. असं जागृत देवस्थान तुम्ही आजपर्यंत तुमच्या जीवनात बघितलं नसाल. अशा काही रहस्य या मंदिराबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. चला, तत्पूर्वी आपण इकडं जंगल वगैरे फिरून घेऊ आणि मग शेवटला तुम्हाला ते रहस्य दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला. मित्रांनो, माझ्या पाठीमागे जो डोंगर आहे ना, तो इतका सुंदर असा डोंगर आहे बघा. इथं जे तर वटवृक्ष आहेत बघा, आणि या वटवृक्षाच्या पारंब्या इतक्या मोठ्या मोठ्या आहेत. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही अगदी प्रसन्न होऊन जाल, म्हणाल खरंच आश्चर्यचकित करण्यासारखं हे देवस्थान आहे. मित्रांनो, हे बघा, माझा मित्र आणि आम्ही दोघेजण चाललो आहे. आमच्या पायामध्ये शूज वगैरे काहीच नाही आहे. हे बघा, आता या वटवृक्षाच्या पारंब्या ज्या असतात ना, याचे खूप सारे फायदे आहेत बघा. याचे उकळून पिल्या तर त्याचे पण फायदे आहेत. आता ते कशासाठी आहेत माहिती आहे का, ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं. मी व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सगळं सांगणार आहे. एक तुम्ही याचं तेलामध्ये कडून जर काही डोक्याला लावलं ना, तर केस गळतीसुद्धा थांबते तुमची. इतक्या भारी या वडाच्या पारंब्या असतात. याचे प्रॉफिट्स तुम्हाला माहीत नाही अजून, परंतु मी तुम्हाला सगळं सांगतो आहे. बघा, इथून वरती जाणं खूप कठीण आहे. हे बघा, माझा मित्र आम्हाला इथं एक छोटंसं रेणुका मातेचं मंदिर भेटलं बघा. आम्ही इथं दर्शन करून घेऊ. हा जो संपूर्ण गर्भगिरीचा डोंगर आहे, तर हा संपूर्ण डोंगर त्यांच्या यामध्ये झोळीमध्ये असणाऱ्या विभूतीने संपूर्ण डोंगर सोन्याचा करून टाकला बघा. तुम्ही ऐकलंच असेल. तर हाच तो डोंगर आहे, हीच ती जागा आहे बघा. आणि इथं जे तर श्री नवनाथांनी खूप मोठा यज्ञ केलेला आहे बघा. हे ते बुद्धेश्वर मंदिर म्हणून सगळी खूप मोठं पवित्र देवस्थान आहे. इतकं सुंदर असं वातावरण आहे बघा. इथं मन अगदी प्रसन्न होऊन जात आहे. हे बघा, हाच तो डोंगर आहे. हेच ते गर्भागिरीचं पर्वत आहे, जिथं श्री नवनाथांनी वास केलेला आहे. इथं खाली, हे जे खाली आपण बघतायत ना, इथं खाली वृद्धेश्वर मंदिर म्हणून आहे बघा. आणि इथं श्री नवनाथांनी खूप मोठा यज्ञ केलेला आहे. आपण इकडे बघू शकता, काय सुंदर मंदिर आहे. वाव, अरे वा, मन प्रसन्न होऊन जातं. जय हनुमंत. इथं प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे समोर. तुम्हाला सगळी मंदिरं दाखवतो मी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो, हे असं आहे बघा आमचं जनजीवन. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात, कसे नाही, नक्की एकदा कमेंट करा. आणि माझं कर्तव्य फक्त एकच आहे की मी हिंदू धर्मातील देवस्थानांबद्दल एक जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, सकाळी 4:30 वाजता आम्ही निघालो होतो. किती? 4:30 वाजता. 4:30 वाजता. आता संध्याकाळचे किती वाजले? 4:30. हां, विचार करू शकता. आज आमचा तर उपवासच घडला बघा. आणि आणखी काय गोष्टी एवढ्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आम्ही दुसरं काही नाही हो, आम्ही फालतू व्हिडिओ नाही टाकत. तुमच्यापर्यंत देवांचीच व्हिडिओ येणार, वाईट व्हिडिओ येणार नाही तुमच्यापर्यंत. एवढंच एक विनंती करतो. आणि आपला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बोला ओम नमो आदेश, जय श्रीराम. मित्रांनो, बऱ्याच जणांना जे तर ते या गोष्टीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती. तर हीच ती भोलेनाथांची पिंड आहे बघा, जी दर महाशिवरात्रीला कणकण वाढत असते. तुम्हालाही या मंदिराच्या दर्शनासाठी यायचं असेल, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हे मंदिर कुठलं आहे, तर ती माहिती आपल्या पार्ट 2 मध्ये येणार आहे. ओम नमो आदेश.